कडेगाव तालुक्यात सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत असून जिल्हा नियोजन समिती आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे 5,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन लोकप्रतिनिधी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या दौऱ्यात शिरगाव, वडिया रायबाग, आंबेगाव, नेवरी, भिकवडी खुर्द, खेराडे विटा, तडसर, नेरली, एडे उपाळे, हिंगणगाव, बुद्रुक, रायगाव, बोंबाळेवाडी, शाळगाव आदी गावांमध्ये रस्ते, पायाभूत सुविधा आणि दळणवळणाशी संबंधित विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामांना अखेर मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले। प्रत्येक गावात ग्रामस्थांनी पृथ्वीराज देशमुख यांचा जाहीर सत्कार करत आभार व्यक्त केले। तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येत आहे अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की कडेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे। जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी भविष्यातही विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल। जनतेस दिलेला शब्द पाळत विकासाचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। या विकास कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून शेती, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे। प्रयत्नांना मिळालेले हे यश कडेगाव तालुक्यासाठी विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ठरत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होतीये। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।